आता तुम्ही सगळेजण म्हणा आवरून तीन कुठे चाललाय, तर आज मी संध्याकाळी चाललो होतो पुण्याला आणि आज आम्ही बस नाही तर रेल्वेने जाणार होतो. आणि स्टेशनवर आल्यावर विषय असा झाला की आम्हाला पुण्याचं ऑनलाईन तिकीटच काढता येत नव्हतं. तर इथल्या एका भावाने आपल्याला तिकीट काढून दिला आणि ह्यो भाई पण आपला रोज व्हिडिओ बघतोय. अनेक विषय काय झाला माहिती का, रेल्वे 1 ला होते आणि मी ते 10:30 आलतो. मग काय आता इथं बसायला लागणार म्हणलं, तोपर्यंत आपल्या इथे फॉलोअर्स भेटली आणि यांच्यासोबत बोलता बोलता कधी एकदा ट्रेन आली कळालंच नाही. आणि आपल्या सगळ्यांचा आवडता रेल्वे डबा तो म्हणजे जनरल, तो सगळ्यात मागं होता आणि त्यात जागा पण असली भारी मिळाली की नाही. रेल्वे सगळी रिकामी होती आणि ह्या क्या हो कर तिकडे तिकडे बघता बघता डायरेक्ट रेल्वे हल्ली की आणि तोपर्यंत इकडे ह्यो चांगला डायरेक्ट पंग्या झाला. आणि मग काय मी पण इकडे झोपेची नाटक करून घेतलो आणि मग काय तोपर्यंत इकडे सकाळ पण झाली आणि सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिला आंघोळीची गोळी खाऊन घेतलो आणि बरोबर सकाळी 8 वाजता पुण्यात पोहोचलो. आणि सगळ्यात पहिला महाराजांचे पाय पडून मगच बाहेर गेलो. आणि इथं आल्यावर खाली एक दिवशी असतो की काय ना काय घ्यायचं आणि इकडे काय घ्यायचं म्हणलं की खिशात पण पैसे लय होती, कारण समजण्यावाले को इशारा कॉपी आहे. तवर का आम्हाला इशारा करत तिकडे आमची बस पण आली. अरे अरे आमची म्हणजे कात्रची बस आली आणि असं एवढं मोठं बोलून आम्ही कधी एकदा कात्रमध्ये बसलो काय कळालंच नाही. तर आपला नेक्स्ट ब्लॉग असणार आहे दुर्गराज राजगडचा आणि तो जर बघायचा असेल तर आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काम करा. टोपी घालून फॉलो तेवढं करा. चला अरे पूर्ण झाले दादा.